आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। मंगळवार दिनांक 23 जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाचा आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले। याच पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना मराठा बांधवांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन बदलापूर सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले। त्याचबरोबर अवघ्या 8 दिवसात 154 प्रश्न असणाऱ्या या प्रश्नावलीचं सर्वेक्षण महाराष्ट्रातील 2.5 कोटी घरांमध्ये पूर्ण होणार का, की फक्त वेळ काढूपणा करण्यासाठी ही मोहीम सरकारने हाती घेतली आहे, असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित करण्यात आलाय। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 26 जानेवारीला मुंबईत येऊन बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय। यावर प्रकाश टाकताना अविनाश देशमुख, सुहास पोखरकर, राम जगताप, निलेश देशमुख तसेच इतर सकल मराठा समाज बदलापूर यांच्या वतीनं बदलापुरातील जनतेला या आंदोलनात सहभागी होणाऱ्या आपल्या बांधवांसाठी शिदोरी तसेच इतर मदत पुरवण्याचे देखील आवाहन करण्यात आले। तसेच या सर्वेक्षणात असलेले क्लिष्टदायक प्रश्न यावर विशेष लक्ष देत सगळ्यात प्रश्नांची खरी उत्तरे मराठा बांधवांनी सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना द्याव्यात। तसेच या निमित्ताने या 8 दिवसात मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील सर्वे पूर्ण होणार, की वेळ काढूपणा करण्यासाठी आम्हाला दाखवलेलं सरकारनं हे गाजर आहे, असा प्रश्न या निमित्तानं देशमुख यांनी विचारलाय। बघा, सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आज जे पत्रकार परिषद आहे त्याचं निमित्त एवढंच आहे की गेल्या 23 जानेवारीपासून बदलापूर शहरामध्ये जे मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी राज्य शासनाने जो GR काढलेला आहे त्या GRचं म्हणजे त्या पद्धतीवरती, त्या आदेशावरती बदलापूर नगरपालिकेने जे ठरवलेले काही मेंबर्स आहेत, जे कर्मचारी आहेत, ते काम करतात। पण काम करत असताना मी संबंधित कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि प्रशासक यांना विनंती केली होती की तुम्ही या सर्वेक्षणाची जाहिरात या बदलापूर शहरामध्ये करणं आवश्यकता होती। कारण की एक तर 150 प्रश्न आहेत। मराठा समाजाला मागास ठरवायचं असेल तर प्रत्येक घरात जाऊन या BLO जे आहेत कर्मचारी 150 प्रश्न विचारावे लागतात। 150 प्रश्नाचं उत्तर द्यायला जवळपास 1.5 तास लागते। ते एक BLO दिवसातून 2 किंवा 3 मराठा समाजाचे घरं करू शकतो। तर सरकारने टायमिंग दिलेलं आहे की 10 दिवस। ते 10 दिवसात किती लोकांचे प्रश्न तुम्ही ठरवू शकता। 4 कोटी 4.5 कोटी मराठा समाज आहे महाराष्ट्र राज्यामध्ये। जर या बाबतीत जर खोटी माहिती जर मागास आयोगाला जर गेली तर मराठा समाजाला आरक्षण मिळणं मुश्किल होईल। तर अशा प्रकारचं हे जे प्रश्न आहेत या नियमावलीमध्ये कमी करण्यात यावे। आणि हे BLO जेव्हा काम करत असताना त्यांनी ऑनेस्टली, इमानदारीने प्रत्येक मराठा समाजाचा एखादा मेंबर घरी नसेल, त्या घराला कुलूप असेल तर पुन्हा त्याच्या घरी जावं आणि सर्वेक्षण करण्यात यावं। मी जाहिरात का करतो याच्यासाठी म्हटलो की जनरली एखादी बिल्डिंग असली, अपार्टमेंट असली, सोसायटी असली, त्यामध्ये 300 350 फ्लॅट जर असले तर तिथे एखादं मोठं जर बॅनर लावलं आणि तुमचे जे कर्मचारी आहेत BLO तर त्याचे नंबर जर खाली असतील तर मराठा समाजाचा रेल्वेमध्ये प्रवास करणारा माणूस जेव्हा संध्याकाळी घरी येते त्याला माहीत पडते माझ्या समाजासाठी काहीतरी चालू आहे, तर त्याला ते माहीत पडेल आणि तो त्या BLOला अधिकाऱ्याला फोन करेल की साहेब मी घरी आहे आज, किंवा मी तुम्हाला मी मराठा समाजाच्या बाबतीत तुम्हाला काय माहिती देऊ, माझ्या कुटुंबाबाबतीत काय माहिती देऊ। अशा प्रकारची तयारी नगरपालिकेने करायला पाहिजे। पण त्या गोष्टीला त्यांनी कानडोळा केलेला आहे। पण ते मला माहिती आहे गोडसे साहेब एक सक्रिय अधिकारी आहेत, ते करतील मला आशा आहे आणि करायलाच पाहिजे, कारण दिवस कमी आहेत। आणि साधा सिंपल आहे, बाकीचे लोक माझे सगळे ते आवाहन करतीलच। उद्या मनोज जरांगे पाटील येतात, त्या बाबतीत माझे सहकारी तुम्हाला सांगतील। परंतु पुन्हा तुमच्या माध्यमातून मी तमाम बदलापूरकडच्या मराठा समाजाला आवाहन करतोय की तुम्हाला आरक्षण मिळवण्यासाठी, आरक्षण घेण्यासाठी राज्य सरकारने मागासवर्ग आयोग याला जो रिपोर्ट पाठवायचा आहे तो तुम्हाला तुमच्या घरची माहिती तुम्हाला द्यावी लागेल। 150 प्रश्न आहेत, ते प्रॉपर तुम्हाला द्यावे लागतील। त्या प्रश्नामध्ये कुठल्याही प्रकारची तुम्ही हुशारी मारायची नाही आहे की माझ्या गावी 50 एकर जमीन आहे, 30 एकर जमीन आहे, अशा प्रकारे मराठा समाजाला मागास ठरवता येणार नाही। जी खरी माहिती आहे ते तुम्हाला द्यावी लागेल, तरच मराठा समाजातील आपण मागास ठरवून आरक्षणासाठी पात्र होऊ, यावरती शिक्कामोर्तब होणार आहे। म्हणून पुन्हा तुम्हाला हेच आवाहन करतो की एक कुटुंबातील एक सदस्य जरी राहिला तुमच्या हलगर्जीपणामुळे किंवा नगरपालिकेच्या BLOच्या हलगर्जीपणामुळे तर त्याची अख्खी पिढी या आरक्षणापासून वंचित राहणार आहे। म्हणून स्वतः पण या गोष्टीकडे मराठा समाजातील प्रत्येक घरातील मेंबरने लक्ष द्यावं आणि नगरपालिकेचे जे काही कर्मचारी आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांनी पण मराठा समाजाला या बाबतीत सहकार्य करावं की जेणेकरून आम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करणार आहोत किंवा करत आहोत त्यासाठी आपण पात्र राहू। धन्यवाद। उद्या संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन नवी मुंबईमध्ये येणार आहे। आज संध्याकाळी आणि उद्या मुंबईमध्ये ते धडकणार आहे।
तर उद्या सर्वांनी 10:58च्या गाडीनं मुंबईला पोचायचं आहे. हे सर्व बदलापूर शहर ग्रामीण वासियांना मी आवाहन करतो. आणि महत्त्वाचं, आपली खरी कसोटी ही 26 तारखेनंतर. आंदोलन 4 दिवस चालते, 8 दिवस चालते किंवा महिनाभर चालते किंवा 2 महिने चालते. महत्त्वाचं आहे आंदोलनकर्त्यांना जेवण, कपडे लत्ता, त्यांच्या गरजेच्या वस्तू पोचवणं ही आपली शहरवासीय म्हणून, एक समाज बांधव म्हणून जबाबदारी आहे. कुणी डॉक्टर असतील त्यांना मदत करायची असेल, कुणी सर्वसामान्य लोक असतील ज्यांना धान्य, कपडे किंवा बिस्किट जे काय असेल, जे आपल्याला शक्य आहे ते त्यांना आपल्याला पोचवणं गरजेचं आहे. तरच आपलं आंदोलन टिकेल आणि आपली ही जबाबदारी आहे. तर त्यासाठी मी नंबर मीडियाकडे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये संभाजी शिंदे, सुहास पोखरकर, अविनाश देशमुख, संतोष रायजादव, मनोज जाधव, हेमंत यशवंतराव, नितीन देशमुख, राम जगताप आणि अरुण चव्हाण अशा समाज बांधवांचे नंबर दिले आहेत. कुणाला काही अडचण असेल, काही सामान द्यायचं असेल किंवा काही करायचं असेल, आपण ह्या समाज बांधवांशी कॉन्टॅक्ट करू शकता, आपण त्यांना भेटू शकता. ही आपणास नम्र विनंती. मोहिनी जाधव, बदलापूर. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.